त्याचं काम स्वराज्य आपण दाखवलं. मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण काम करत असताना कुठंतरी आमच्या पण पाठीवर थाप पडली पाहिजे, कौतुकाची थाप पडली पाहिजे, आमची अपेक्षा असते. मुख्यमंत्री असताना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याला 25 कोटी रुपये पर्यटनासाठी, विकास व्हावा, पर्यटक वाढावे यासाठी दिले. नमस्कार. तर आपण आलो आहोत रंकाळा चौपाटीवर. हे असं सुशोभीकरण अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी निधी आणून हे सुशोभीकरण केलेलं आहे. तर आपण त्यांनाच विचारू की अजून या कोल्हापुरात आणि या रंकाळ्यावर नवीन काय काय करणार आहात. दादा, तर आपण रंकाळ्यासाठी एवढं सुशोभीकरण केलंय, अजून ह्याच्यावर पर्यटनासाठी हे सुशोभीकरण अजून काय काय करणार आहात कोल्हापुरात आणि रंकाळ्यासाठी? पर्यटनाच्या दृष्टीनं रंकाळ्याचा जर विकास केला, तो सन्माननीय छत्रपती शाहू महाराजांनी जो रंकाळा आपल्याला बांधून ठेवलाय, जी ठेव त्यांची आहे, याचा विकास केला तर त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील. या दृष्टीनं आम्ही रंकाळ्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. रंकाळ्याचा विकास हा गेले 3 वर्षापासून सुरूच आहे आणि पहिल्या टप्प्यामधला विकास झाला. पुन्हा 5 कोटी एकदा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं फाउंटन बसवण्यासाठी त्यांनी दिले आणि त्याचं काम स्वराज्य आपण दाखवलं. मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण काम करत असताना कुठंतरी आमच्या पण पाठीवर थाप पडली पाहिजे, कौतुकाची थाप पडली पाहिजे, आमची अपेक्षा असते. खरं म्हणजे मी माझं भाग्य समजतो. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये या कोल्हापूर जिल्ह्यावर राज्य करणारे जे कोणी होते, जास्त राजकीय मला खोलात जायच नाही, पण ज्यांनी करायला पाहिजे होतं त्यांनी कोल्हापूरसाठी काहीच केलं नाही. संगीत सूर्य केशवराव भोसले जळीत स्थानी पडल्यानंतर तातडीचे 25 कोटी रुपये मी त्याला दिले. 300 कोटीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर आता होतंय. जवळपास 1500 कोटी रुपयेमध्ये आपण आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास करतोय. त्याचबरोबर IT साठी 86 एकर जागा आपण दिलेली आहे. जी पूर परिस्थिती 2019 आणि 21ला उद्भवली, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दोन्ही वर्षामध्ये 4.5 ते 5,000 कोटीचं दोन्ही वेळा जवळपास 10,000 कोटीचं नुकसान या कोल्हापूर जिल्ह्याचं झालं. हे परत होऊ नये यासाठी 3200 कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प आपण राबवतोय, ज्याची तातडीनं आता सुरुवात होते. त्याचबरोबर हद्दवाढ असेल, अशा पद्धतीनं एखादा अम्युजमेंट पार्क व्हावं. फाउंड्रीची पॉलिसी आपण तयार करत असताना जो दर आता वीज दर 13-14 रुपयाला फाउंडरला पडतो आणि तो आपण 6 रुपयावर कॅप्टिव्ह एनर्जीच्या माध्यमातून आणायचा आपला प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीनं रंकाळ्याचा विकास जर झाला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील, हीच आमची भावना त्यामध्ये आहे. ठीक आहे, आभार आहे. थँक्यू.